केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांचे मतदारसंघातील गावे ऑक्सिजनवर आहेत. आयुष्यमान भारत योजना असूनही नसल्यासारखी झाली आहे. भारताची केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार या असून ह्या असल्या नसल्यासारख्याच आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा काडीमात्र उपयोग झालेला नाही. त्यांच्याच मतदारसंघातील गावामधील प्रचारसभेमध्ये त्यांना त्या योजनेच्या चालू असलेल्या सोयी सुविधाबाबत विचारले असता खासदारताईंची भांबेरी उडाली. कुठल्याही प्रश्नाचं चोख व समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. ही जर परिस्थिती त्यांच्या निवासस्थानापासून हाकेवरच्या गावांची असेल तर भारतातील हजारो किलोमीटर दूरवर पसरलेल्या गावांच्या व लोकांच्या व्यथा काय असतील यावर विचार करायला हवा. परत एकदा प्रचिती आली की केंद्राच्या अशा प्रत्येक योजना या केवळ पोकळ व त्या फक्त कागदापत्रावरच जाहीर झालेल्या आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत झालेली नाही. मोदी सरकारद्वारे विविध योजनांच्या मात्र घोषणा करूनही सर्वच भारतीय जनतेची दिशाभूल करण्यात आलेली आहे. दुसरे असे की ह्या योजनेच्या नावावर हजारो लाखो करोड रुपयांचे मंजूर करून घेऊन परस्पर पैसे सत्ताधाऱ्यांनी ह्या आणि त्या कारणांनी लुबाडलेले आहेत. लोकप्रतिनिधींना त्यांच्याच खात्यातर्फे चालवलं जाणारं सर्वात मोठी योजनेची जाणीव नाही, इत्थंभूत माहितीही नाही. एका माजी बीजेपी कार्यकर्त्याच्या वडिलांना सुद्धा अत्यावश्यक असताना सुद्धा ह्या योजनेतर्फे सहाय्य मिळाले नाही. तसेच वारंवार थेट खासदारताईंना संपर्क केला असता ताईंनी त्याला पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नव्हता. दरम्यान कार्यकर्त्याच्या वडिलांचे दुर्दैवी निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या ह्या कार्यकर्त्याचा भ्रमनिरास झाल्याने त्याने पक्ष सोडला. मात्र आज ताईंना ग्रामसभेत या योजनेच्या अंमलबजावणी व शाश्वतीबाबत जाब विचारला असता खासदारताईंनी व इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी सावरासावर करत त्या व्यक्तीला व्यक्तिगत भेटा म्हणून वेळ मारून नेली. परंतु यामुळे त्यांच्या स्वतःच्या कामाचा, योजनेचा व लाभार्थ्यांना न पोहोचत असलेल्या मदतीचे खोटेपणा समोर आला. तमाम ग्रामस्थांसमोर पक्ष व मोदी गॅरंटीचा मुखवटा उघडा पडला. ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याच भागातील जनतेचे हे हाल होत असतील तर बाकीच्या योजना व त्यांच्या अंमलबजावणी कशा असेल ते सर्व नागरिक जाणून आहे. आणि हीच का मोदींची गॅरंटी आहे का म्हणून जनताही जाब विचारत आहे. जनतेच्या मनात त्यावेळेस राग आणि रोष आहे. मतदारसंघातील वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांनी ताईंचे सभा उधळविल्या आहेत व गावबंदी करण्याच्या घोषणा देत आहे. म्हणूनच यावेळेस इस बार भाजपा हद्दपार असा नारा आम जनता देत आहे. जाएगा तो मोदी ही असेही म्हणत आहे. एकंदरीत भारतीताई पवार यांची या निवडणुकीतील वाटचाल पॉवरलेस झालेली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री असूनही त्यांची लोकसभेत यावेळेस निवडून येण्याची आशा ऑक्सिजनवर आहे. हे मत ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याचे आहे. जेवढी काही जबाबदारी खर्चाची मी घेतो विषय संपला. हिरमोड झाला नाना, मी स्वतः माझ्या गाडीत तुम्ही तेव्हा जरी सांगितलं असतं तरी आम्ही केलं असतं. आयुष्यमान भारतचं कार्ड चालू आहे का? मला देवळाचा डेटा देऊ का, नाशिक जिल्ह्याचा देऊ का? शांत बसायला माझ्याकडे कार्ड येऊन 7 वर्ष झाले. ते कार्ड आज रोजी चालू आहे का? कार्ड चालू आहे म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? नाही, त्याचा उपयोग मला दवाखान्यामध्ये होतो का योजनेसाठी? तुम्ही कुठल्या ऑपरेशन साठी कुठल्या दवाखान्यात गेले आहेत का? हो गेलोय. कुठल्या? मी फोन केला, मला फोन केला. कुठल्या गेले? आठवण आहे का? 1.5 वर्षापूर्वी सांगा, मग 5 वर्षाचा आपण. तू मला सांगा, त्याचे एम्पॅनल्ड हॉस्पिटल आहेत. आता त्या हॉस्पिटलला गेल्यावर 5 लाखाची मदत मिळेल, हे आमच्याच मंत्रालयातली ती योजना आहे ना. मी फोन लावून दिला होता. ठीक आहे ना बाबा, माझ्या कामासाठीच. अरे बाबा, त्या कामासाठी तुम्ही 5 वर्षापूर्वी भाजपात आले. मी भाजपात होतो. मी 5 वर्षापूर्वी भाजपा सोडला विधानसभेचे इलेक्शन नंतर. मी वैयक्तिक, मी बाकी कोणाला ओळखत नाही. माझे वडीलही आजारी होते, तेही वारले. मी दादांकडे आलो होतो. दादांना फाईल दाखवली. दादांनी फाईल बघितली. दादांनी एका मिनिटात निलेश निकम नाशिकला फोन केला. बेला आहे माझ्याबरोबर होती पेट्रोल पंपाचे उद्घाटनचे वेळी.
निलेश निकमला फोन केला, काय असेल ते पूर्ण खर्च मी देतो, हे ऑपरेशन करून द्या. दादानं म्हटलं पुढची फाईल बघून घ्या. पुढची फाईल बघितली, स्वादुपिंड आणि पित्ताचे पूर्णपणे खराब झालेलं होतं, ते सक्सेस होणार नव्हतं. दादाने सांगितलं होते घरी म्हणून 2 ऑपरेशन मी केले होते, माझे वडील वारले. मला असं उत्तर तुमच्याकडून जर भेटलं असतं समजा, पुन्हा माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, 1.5 वर्ष झाले माझ्या किडनी ट्रान्सप्लांट होऊन, मला फोन केलेला आहे स्वतः बापूसाहेब जाधवांनी. तुमचं उत्तर काय आलं, पेशंटला घेऊन या, ते दिल्लीला जावं लागेल, दादा पण आता चालू करा. तुम्ही म्हणजे हे कशी जसं भाषा, आता ही सांगितलं, भाषा कशी? जर मला पेशंटची माहितीच नाही दिली, अहो अरे पण आता त्याच्यासाठी माझ्या ऑफिस मध्ये ते एक डिपार्टमेंट मी आहे ना ऍडमिट आहे, बाबा. तुमचं कसं येणार आहे? बापू तुम्ही मला जर बाप असं नाही, मला भाऊ नाही, वैयक्तिक मी कसं येणार प्रत्येक आहे? याला मग 10 तालुके 1300 गावं, मग ते प्रत्येक जण मग माझ्यावर नाही मॅडम, तसं नाही, सर्वसाधारण माणसाचं असं आहे बा. त्यांचं बोलणं झालं ना. त्याच्यावर पण आरोग्यमंत्री आहेत भाऊ. नाही त्याच्यावर पण ती योजना लागू आहे. मला नाही लागलं तुम्ही झालं. कुठल्या हॉस्पिटलला गेले? मी धुळ्याला ऑपरेशन केलं, न्यू विघ्नवार हॉस्पिटलला. मग त्या एम्पॅनल हॉस्पिटललाच ते कार्ड लागू आहे, हे मी परत एकदा सांगते. तिथं आहे ते, पण ते म्हणे चालत नाही. आम्ही महात्मा फुले माझं केलं, पण माझ्या याची किडनी काढायची, माझ्या आईकडे पण कार्ड आहे ना, तिथे मी 2.5 लाख भरले. आज तुम्ही केंद्रीय आरोग्य मंत्री आहात, मी 2.5 लाख किलोमीटर व्याज भरतोय, मग तुमच्यापासून आम्हाला फायदा काय सांगा? पण त्या कार्डची वापरणी झाली तर कंप्लेंट करा आमच्याकडे, ऑनलाईन कंप्लेंट पण आहे ना. कंप्लेंट करा ना तुम्ही याची. डॉक्टर कार्ड घेत नव्हते, कार्ड नंबर टाकला, हा. कार्ड नंबर टाकल्यानंतर कार्ड चालू नाही म्हणे. 7 वर्ष झाले प्रत्येक कार्ड दादा अपडेट ते करतो. कार्ड चालू असतं, त्याच्याबद्दल असा कुठला निर्णय नाही झाला. कार्ड चालू आहे, मला आजही आजही लोकांना 15,000 गोळ्या चालू आहे. बाबा आजही आजही लोकांना कार्ड तर घेतली. फायदा होतोय ना. असं नाहीये की ते कार्ड चुकीचं काय आहे. म्हणतात? आता माझी असं नाहीये. तुमच्या अखेरीत जर असेल तुमच्या तर मला मनात महिन्याला असेल, गोळ्या त्याच्यात भेटतील का बाबा 15,000? तुम्ही या भेटा, मला सांगा, तुम्ही मला सगळ्यांसमोर बोलू नाही तर शब्द द्याल, लक्षात घ्या. मला बोलू तर द्याल. मी तुमच्याकडे कार्ड घेऊन तुम्ही येतो. वैयक्तिक या, फाईल घेऊन या. माझी फाईल आणतो, हे माझ्या बघा, हे असं म्हणजे प्रत्येक जण वैयक्तिक. तुमच्याकडनं मी हातानच मागतो. तुझा सगळं जेवढी काही जबाबदारी खर्चाची मी घेतो, विषय संपला आता. जो आमचा तिथे हिरमोड झाला नाना, मी स्वतः माझ्या गाडीत मी सांगतोय ना, माझा 8 महिन्यात मुलगा होता, म्हणून गेलो अहो, नव्हता. त्याची कंप्लेंट करू, ठीक आहे. त्यांनी तुमची दखल नाही घेतली. ते कार्ड बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. इथून पुढे पण ते कार्ड चालेल, आम्हाला नावाने कार्ड चालेल. बस तुम्ही तेव्हा जरी सांगितलं असतं तरी आम्ही केलं असतं. अहो, बघा, आहेच ना.